श्रोते हो, आजच्या आपल्या पुढच्या एका सुंदर रचनेकडे वळूयात आणि जी आपल्याला पाठवलेली आहे ॲडव्होकेट संदीप गोपाळ बागडे, राहणार शेलू, तालुका कर्जत, जिल्हा रायगड येथून. आणि त्यांनी लिहिलंय की ईश्वर असे तोची एक सर्वात मोठा अधिकार, आपल्या जीवनाचा असे तोची एक शिल्पकार. वा, ईश्वर असे तोची एक सर्वात मोठा अधिकार, आपल्या जीवनाचा असे तोची एक शिल्पकार. सुख दुःखाच्या बांधुनी गाठी, सूत्र हलवी तोची खरा सूत्रधार. सुख दुःखाच्या बांधुनी गाठी, सूत्र हलवी तोची खरा सूत्रधार. पेच प्रसंगी दाखवून देईतो त्याच्या कृपेचा साक्षात्कार. पेच प्रसंगी दाखवून देईतो त्याच्या कृपेचा साक्षात्कार. वा, अतिशय सुंदर असे भाव ईश्वराप्रती सरांनी त्यांच्या रचनेमध्ये मांडलेले होते श्रोते हो. आणि पुढची सुद्धा एक सुंदर अशी कविता आहे जी आपल्याला पाठवलेली आहे प्राध्यापिका शारदा बळीराम खेडकर, कुर्ला, मुंबई येथून. आणि त्यांनी लिहिलंय, कधी चित्रातून कधी मूर्तीतून हवे तसे मनातले उतरवेल तोच खरा शिल्पकार. कधी चित्रातून कधी मूर्तीतून हवे तसे मनातले उतरवेल तोच खरा शिल्पकार. अशी हवी हवी मनातली मूर्ती, अशी हवी हवी मनातली मूर्ती, आईबाबांची खरीखुरी कीर्ती. अशी हवी हवी मनातली मूर्ती, आईबाबांची खरीखुरी कीर्ती. घडवणार ना तू शिल्पकारा, माझी अशी आईबाबांची मूर्ती. घडवणार ना तू शिल्पकारा, माझी अशी आईबाबांची मूर्ती. अप्रतिम असे आईबाबांप्रतीचे भाव मॅडमनी त्यांच्या रचनेमध्ये मांडलेले होते. आणि पुढची सुद्धा एक सुंदर अशी कविता आहे श्रोते हो, जी आपल्याला पाठवलेली आहे सौ सावित्री कांबळे, थेऊर, पुणे येथून. आणि त्यांनी लिहिलंय की देवालाही येते देवपण सोसता टाकीचे घाव. देवालाही येते देवपण सोसता टाकीचे घाव. तेव्हा कुठे होतो जागा सर्वांच्या मनी भाव. तेव्हा कुठे होतो सर्वांच्या मनी भाव. तैसाच देई जीवना शिल्पकार बनून आकार. तैसाच देई जीवना शिल्पकार बनून आकार. कष्ट जिद्दीने होईल स्वप्न तुझे साकार. वा, कष्ट जिद्दीने होईल स्वप्न तुझे साकार. आणि निश्चितपणे श्रोते हो, कष्टाने आणि जिद्दीनेच स्वप्न ही साकार होत असतात. कारण स्वप्न साकार करण्यासाठी, यशस्वी होण्यासाठी आपल्याला स्वतःच्या जीवनाचा शिल्पकार बनावं लागतं. कारण यशाला कोणताही शॉर्टकट नसतो असं म्हटलं जातं. आणि पुढची सुद्धा एक सुंदर अशी कविता आहे श्रोते हो, जी आपल्याला पाठवलेली आहे देवीदास शिरसाट, रायपूर, मातृतीर्थ, बुलढाणा येथून. आणि त्यांनी लिहिलंय, कलेला नसतो विकल्प सन्मानाने करावा संकल्प. कलेला नसतो विकल्प सन्मानाने करावा संकल्प. देवाण घेवाणीचा आकल्प कला हाच जीवनाचा प्रकल्प. देवाण घेवाणीचा आकल्प कला हाच जीवनाचा संकल्प. वा, आणि त्यांनी पुढे असं लिहित आहेत की स्वप्नी असावा उमेदीचा प्रकल्प, गरुड झेपेवानी दिसावा संकल्प. स्वप्नी असावा उमेदीचा प्रकल्प, गरुड झेपेवानी दिसावा संकल्प. माणसातील कला ही शिल्पाचा प्रकल्प, शिल्पकार हाच खरा संघर्षाचा संकल्प. माणसातील कला ही शिल्पाचा संकल्प, शिल्पकार हाच खरा संघर्षाचा संकल्प. आणि खराय श्रोते हो, संघर्षाशिवाय शिल्प होऊ शकत नाही, कष्टाशिवाय यश हे मिळू शकत नाही. अतिशय सुंदर अप्रतिम अशी रचना होती श्रोते हो. आणि पुढची सुद्धा एक कविता आहे जी आपल्याला पाठवलेली आहे कुमारी साक्षी महेश पवार, शीळ, रत्नागिरी येथून. आणि जीवनाचा शिल्पकार या शीर्षकाखाली त्यांनी लिहिलंय की जीवनाचे शिल्पकार आपण सुंदर भविष्य रेखाटायचे. जीवनाचे शिल्पकार आपण सुंदर भविष्य रेखाटायचे. छोट्या छोट्या क्षणांनी रंग भरत आयुष्याचे चित्र रंगवायचे. वा, छोट्या छोट्या क्षणांनी रंग भरत आयुष्याचे चित्र रंगवायचे. सप्तरंगासारखी करीत उधळण सुखदुःखांच्या छटांचा आनंद घ्यायचा. सप्तरंगासारखी करीत उधळण सुखदुःखांच्या छटांचा आनंद घ्यायचा. गरिबीकडून श्रीमंतीकडे जाताना माणुसकीचा कुंचला हाती धरायचा. गरिबीकडून श्रीमंतीकडे जाताना माणुसकीचा कुंचला हाती धरायचा. वा, अतिशय भावस्पर्शी, हृदयस्पर्शी अशी रचना होती श्रोते हो, की माणुसकीचा कुंचला हाती धरायचा. आपण जेव्हा गरिबीकडून श्रीमंतीकडे जात असतो तेव्हा आपण बऱ्याच वेळा मागच्या सगळ्या गोष्टी विसरून जातो. आपण आपल्यासोबत काम करणाऱ्या लोकांना, आपल्या हाताखालच्या लोकांना दुय्यम दर्जाची वागणूक देतो. जेव्हा पैसा, प्रतिष्ठा, प्रसिद्धी जेव्हा आपल्याला मिळू लागते श्रोते हो, तेव्हा आपण जो काळ आपण दारिद्र्यात असेल
किंवा कष्टात घालवलेला असेल त्याला आपण विसरतो. माझी आपल्या सर्वांना नम्र विनंती आहे की जे जे लोक आपल्यापेक्षा कनिष्ठ असतील, आपल्यासोबत काम करत असतील, आपल्या एक सहकारी म्हणून कनिष्ठतेने आपल्यासोबत काम करीत असतील तर त्यांना निश्चितपणे मानसन्मान द्या, त्यांच्या कामाचं कौतुक करा. कारण तुमचं जीवन घडवण्यामध्ये त्यांचंसुद्धा खूप मोलाचं योगदान असतं श्रोते हो. आणि पुढचीसुद्धा एक सुंदर कविता आहे, त्या कवितेकडे आपण वळूयात श्रोते हो. आणि जी पाठवलेली आहे स्नेहा गाडे नागपूर, ज्या की शारीरिक शिक्षिका आहेत. आणि त्यांनी लिहिलं आहे की देवाच्या देव्हाऱ्यात मागणे मागते तुला, देवाच्या देव्हारात मागणे मागते तुला, माझ्या आयुष्यात चांगले दिवस येण्याकरता कसा झाला तू माझ्या जीवनाचा शिल्पकार. देवाच्या देव्हाऱ्यात मागणे मागते तुला, माझ्या आयुष्यात चांगले दिवस येण्याकरता कसा झाला तू माझ्या जीवनाचा शिल्पकार. गजाननाची स्वारी स्वप्नात आली, तुझे पारायण पूर्ण होण्यासाठी तू दिलेल्या शिल्पकाराची मदत मिळाली. गजाननाची स्वारी स्वप्नात आली, तुझे पारायण पूर्ण होण्यासाठी तू दिलेल्या शिल्पकाराची मदत मिळाली. अतिशय सुंदर अशी रचना होती श्रोते हो. आणि पुढच्या एका रचनेकडे आपण वळूयात, आणि जी आपल्याला पाठवलेली आहे वैशाली शंकर बाणेर पुणे येथून. आणि त्यांनी लिहिलं आहे, तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार स्वतःच बनायचं असतं, तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार स्वतःच बनायचं असतं, तूच तुझ्या जीवनाचा कलाकार स्वतःच आविष्कारायचं असतं, तूच तुझ्या जीवनाचा कलाकार स्वतःच आविष्कारायचं असतं. नशीब स्वतःचं घडवायचं असतं, बेरंग जीवन रंगीत करायचं असतं. नशीब स्वतःचं घडवायचं असतं, बेरंग जीवन रंगीत करायचं असतं. आणि अगदी खरं आहे श्रोते हो, आयुष्य हे एक कोरं पान आहे, त्याच्यावर आपण आपल्याला जसं हवं तसे रंग भरू शकतो. त्याच्यासाठी गरज असते ती सकारात्मकतेची. आणि याबरोबरच पुढच्या एका चारोळीकडे आपण वळूयात श्रोते हो. आणि जी आपल्याला पाठवलेली आहे प्रमोद वामन वर्त सिंगापूर येथून लिहित आहेत की पाषाणातील अमूर्त मूर्ती दिसे फक्त त्याच्या लोचनांना, पाषाणातील अमूर्त मूर्ती दिसे फक्त त्याच्या लोचनांना, छिन्नी हातोड्याचे मारून घाव मूर्त स्वरूप तो देई स्वप्नांना, छिन्नी हातोड्याचे मारून घाव मूर्त स्वरूप तो देई स्वप्नांना. वा, अप्रतिम अशी चारोळी होती श्रोते हो की अमूर्त मूर्ती पाषाणातली जी आहे ती फक्त त्याच्या लोचनाला दिसते आणि त्याला तो मूर्त स्वरूप देतो घाव मारून हातोड्याचे. तर अप्रतिम भाव म्हणणारी आणि पुढचीसुद्धा एक सुंदर अशी चारोळी आहे श्रोते हो. आणि जे आपल्याला पाठवलेले आहे माधुरी भोईर मुंबई येथून. आणि त्या लिहित आहेत की शिल्पकार तू तुझ्या जगाचा ठाव न लागे तुझ्या मनाचा, शिल्पकार तू तुझ्या जगाचा ठाव न लागे तुझ्या मनाचा, तुझ्याच हाती समूर्त घडणे वा संस्कारा विन बिघडणे, तुझ्याच हाती समूर्त घडणे वा संस्कारा विन बिघडणे. वा, अप्रतिम असे भाव मांडणारी सुंदर अशी चारोळी होती. आणि पुढची जी एक सुंदर अशी कविता आहे जी आपल्याला पाठवलेली आहे आटोळी रचना तनुजा इंगळे महाजन यांनी. आणि त्या लिहित आहेत की जशी केवळ कल्पकतेने सुंदर मूर्ती घडवितो शिल्पकार, जशी केवळ कल्पकतेने सुंदर मूर्ती घडवितो शिल्पकार, घडविले तसेच आईबापाने माझ्या देऊनी चांगल्या संस्कारांचा उपहार, घडविले तसेच आईबापाने माझ्या देऊनी चांगल्या संस्कारांचा उपहार, चांगले विचार रुजवून माझ्यात व्यक्तित्वास माझ्या दिला आकार, चांगले विचार रुजवून माझ्यात व्यक्तित्वास माझ्या दिला आकार, तेच माझ्या जीवनाचा आधार आणि तेच माझ्या जीवनाचे शिल्पकार, तेच माझ्या जीवनाचा आधार आणि तेच माझ्या जीवनाचे शिल्पकार. अप्रतिम असे आईवडिलांप्रतीचे भाव मांडणारी रचना होती श्रोते हो. आणि एक सुंदर अशी चारोळीसुद्धा आपल्याला पाठवलेली आहे कविता भोसले यांनी. आणि त्या लिहित आहेत रक्तामासाच्या गोळ्यात ओतली जान पणाला लावून स्वतःचे प्राण, रक्तामासाच्या गोळ्यात ओतली जान पणाला लावून स्वतःचे प्राण, विधात्या तू असशील सृष्टीचा शिल्पकार, विधात्या तू असशील सृष्टीचा शिल्पकार, पण पुन्हा होणे नाही आई नावाचा शिल्पकार, पण पुन्हा होणे नाही आई नावाचा शिल्पकार. आणि खरं श्रोते हो, आई ही खूप मोठी शिल्पकार आहे, तिची तुलना जगातल्या कोणत्याच शिल्पकाराशी होऊ शकत नाही. आणि पुढचीसुद्धा एक सुंदर आठवडी रचना आहे जी आपल्याला पाठवलेली आहे सौ प्रिया प्रकाश गावडे ठाणे येथून. आणि त्यांनी लिहिलं आहे की मानवास सक्षम घडवितो देव अजब शिल्पकार,
मानवास सक्षम घडवितो देव अजब शिल्पकार, कठपुतळीच नाचवितो मन देऊनी निराधार. कठपुतळीच नाचवितो मन देऊनी निराधार. सुखात दुःखात आठवतो मूर्तीत शोधतो अवतार. सुखात दुःखात आठवतो मूर्तीत शोधतो अवतार. हृदय पटलावर रेखाटतो भक्त होऊनी चित्रकार. हृदय पटलावर रेखाटतो भक्त होऊनी चित्रकार. अप्रतिम असे मानवाला जो देव घडवतो त्याच्या अजब अशा शिल्पकलेचं सुंदर असं वर्णन या रचनेमध्ये केलेलं होतं. आणि एक पुढची रचना आहे श्रोते हो, जी आपल्याला पाठवलेली आहे गणेश खैरनार, विज्ञान शिक्षक, यश अकादमी औरंगाबाद येथून. आणि त्यांनी लिहिलं आहे की तूच हो तुझ्या जीवनाचा शिल्पकार, कर सत्कर्म दे जीवनाला आकार. तूच हो तुझ्या जीवनाचा शिल्पकार, कर सत्कर्म दे जीवनाला आकार. तुझे जीवन तुझ्याच हाती, का करतोस त्याची माती. तुझे जीवन तुझ्याच हाती, का करतोस त्याची माती. स्वीकार विनम्रता, सोड अहंकार, हो तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार. स्वीकार विनम्रता, सोड अहंकार, हो तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार. अतिशय अप्रतिम असे भाव मांडणारी रचना होती श्रोते हो, की अहंकार सोडावा असे सांगणारी रचना. आणि पुढची एक जी रचना आहे श्रोते हो, ती आपल्याला पाठवलेली आहे श्री प्रशांत लवू सावंत, मुक्काम पोस्ट मातोंड, तालुका वेंगुर्ला, जिल्हा सिंधुदुर्ग येथून. आणि त्यांनी लिहिलंय की मानवा थोर किती तुझे उपकार, मनोमनी पाहिलेलं स्वप्न केले तू साकार. मानवा थोर किती तुझे उपकार, मनोमनी पाहिलेलं स्वप्न केले तू साकार. तूच बनविलेस विविध तऱ्हेचे आकार, आकारांचा तूच बनलास नामी शिल्पकार. तूच बनवलेस विविध तऱ्हेचे आकार, आकारांचा तूच बनलास नामी शिल्पकार. त्या आकारात मूर्तिवंत देवही झालेत साकार. त्या आकारात मूर्तिवंत देवही झालेत साकार. भक्तांनीही केला त्याचा मनोभावे स्वीकार. भक्तांनीही केला त्याचा मनोभावे स्वीकार. मात्र विसरू नको कधी त्या विधात्याला. मात्र कधी विसरू नको त्या विधात्याला. जन्म देऊनी जीवनाचा केला ज्याने उद्धार. जन्म देऊनी जीवनाचा ज्याने केला उद्धार. अप्रतिम असे भाव मांडणारी सुंदर अशी कविता होती श्रोते हो. आणि श्रोते हो, मी तुमच्याशी 2 वाजल्यापासून खरं तर गप्पा मारतोय, पण तुम्ही घड्याळ पाहिलंय का? हो, आपल्या शोची वेळ संपत आलेली आहे. आणि श्रोते हो, आज आपण शिल्पकार या शब्दावर आपल्या भारतातील एवढंच नाही तर जगभरातील सर्व मराठी साहित्यिकांच्या सुंदर सुंदर प्रेरणादायी, उत्साह देणाऱ्या, एक जीवनाला नवी दिशा आणि नवी आशा दाखवणाऱ्या आपल्या रचनांचा आपण आस्वाद घेतला श्रोते हो. आणि खरं सांगायचं तर तुम्ही एवढ्या सुंदर सुंदर रचना पाठवता आणि सर्व श्रोतेसुद्धा आपला शो एवढ्या आवडीने अगदी भारताच्या कानाकोपऱ्यात आणि विदेशातसुद्धा ऐकतात. त्यामुळं तुमच्याशी गप्पा मारता मारता आपल्या शोची वेळ कधी संपून जाते हे मात्र कळत नाही श्रोते हो. पण म्हणतात ना की वेळेचं शेवटी बंधन असतं आणि वेळ ही पाळलीच पाहिजे. आपण आजच्या शोच्या निमित्तानं सर्वजण एक निर्धार करूया की आपण आपल्यातली क्षमता ओळखूया आणि आपण आपल्या जीवनाचे शिल्पकार होऊयात. आणि श्रोते हो, तर सांगायचं तर दरवेळी शो संपताना मलाही थोडंसं भावूक व्हायला होतं, कारण तुमची आणि माझी पुन्हा भेट जी आहे ती पुढच्या रविवारी होणार असते. आणि हा 8 दिवसाचा विरह मलासुद्धा खूप जीवघेणा असा असतो. परंतु आता मात्र श्रोते हो, मला जावं लागणार आहे आजच्या शोमधून. आणि आजच्या शोमधून जरी मी तुमची रजा घेत असलो तरी पुढच्या रविवारी दुपारी ठीक 2 वाजता मी तुम्हाला हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शोमध्ये पुन्हा नक्की भेटायला येणार आहे. त्यामुळं आजच्या शोपुरती मात्र मला म्हणजे RJ कैलासला मात्र आता रजा द्या. आणि तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. ऐकत रहा रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी रहा, आनंद लुटा. श्रोते हो, आपल्या शोमध्ये बरेचसे मान्यवर नव्याने सामील झालेले आहेत. तर सर्वांच्या माहितीसाठी आपल्या या शोच्या निमित्तानं एक सांगू इच्छितो की आपला हा जो शो आहे रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FMवर दर रविवारी 2 ते 3:30 या वेळेमध्ये लाईव्ह शो असतो. आणि कोरोनाच्या संकटामुळे आपण सध्या हा शो रेकॉर्डिंग शो करत आहोत. आणि या शोचे काही नियम असतात जे आपल्याला वेळोवेळी दिलेले असतात, परंतु बऱ्याच वेळा ते नियम न वाचता आपल्या रचना पोस्ट केल्या जातात. अडचणी अशा येतात की जेव्हा या सर्व रचनांचं संकलन
करत असतो आम्ही, तेव्हा संकलन करीत असताना बरेचसे प्रॉब्लेम येतात. त्या उदाहरणार्थ कवितेला जोडून नाव लिहिलं जातं, परंतु गाव एकतर लिहिलं जात नाही किंवा सेपरेट टाकलं जातं. तर कृपया त्या शोच्या ज्या नियमामध्ये रचना पाठवायची आहे असं सांगितलेलं आहे, तंतोतंत आपण त्या नियमामध्ये रचना पाठवावी. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आपण रचना पाठवत असताना आपण त्याला कोणत्याही प्रकारचं इमोजी जोडून पाठवू नये, कारण ते डिलीट करून रचना एकमेकाला कनेक्ट करावी लागते. आणि श्रोतेहो, बऱ्याच वेळा असं पाहण्यात आलेलं आहे की नियम सगळे दिलेले असतानाही वारंवार त्या नियमांबद्दल विचारलं जातं. तर सर्वांना विनम्रपणे विनंती करतो की आपण सर्वात प्रथम ज्यावेळी पोस्टचे नियम दिले जातात शोच्या संदर्भात, तर ते नियम आपण वाचावे. नियम छोटेसेच असतात, साधेसुधे असतात, आणि आपण त्या नियमात जर पाठवली तर संकलन करताना आणि सादर करताना दोन्ही गोष्टी करताना सोयीचं होईल, असं मी या शोच्या निमित्ताने सांगतो. आणि आपल्या सर्वांचा भरभरून असा प्रतिसाद तर आहेच. निश्चितपणाने हे कोरोनाचं संकट संपल्यानंतर आपण आपला लाईव्ह शो पुन्हा सुरू करतो आहे. खरं सांगायचं तर तुमचे लाईव्ह शोमध्ये येणारे जे फोन कॉल्स आहेत, तुमचं जे लाईव्ह सादरीकरण आहे, त्या सगळ्या गोष्टींना मी सुद्धा मिस करतो आहे. आणि लवकरच आपण हे कोरोनाचं संकट संपल्यानंतर पुन्हा नव्यानं आपल्या लाईव्ह शोमध्ये आपण रुजू होणार आहोत.